श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा. तर आजची सकाळची सुरुवात आमची अशी झालेली आहे. मी उठून काजलला खवळत आहे, उठा उठा म्हणून. दोघं बी उठायला तयार नाहीत, कारण रात्रभर पाऊस, इतका पाऊस आहे ना, तेवढा पाऊस झालेला आहे रात्रभर. तर पावसामुळं, थंडीमुळं काजल बी काय आज कॉलेजला गेलेली नाही. 6:15 वाजले तरी तिनं उठ ग म्हटलं तर काय उठायला तयार नाही. तर तिला खवळत बसले होते. जरा सकाळचं जरा चेष्टा मस्करी केल्यामुळं जरा दिवस चांगला जातो. तर मी रोज असंच ह्यांना नाही, काजलच्या पप्पाला आणि काजलला खवळत राहते. पण कधी कधी मूड असेल तेव्हा, बरं का, रोजच नाही, कधीतरी. तर म्हटलं चला आता बाहेर तुम्हाला दाखवते. दरवाजा खोलून घेतलं. पहिले मी बाहेर दरवाजा उघडत नाही लवकर, कारण पहिले सकाळी काजल आणि काजलच्या पप्पांना उठवते, मगच मी दरवाजा उघडते. आणि उघडून कबुतरांना रोजच्या रोज आमचं ज्वारी टाकणं चालू राहतं. तर म्हटलं चला, तर बघा रात्रभर पाऊस पडला आणि दरवाजात पाणी साठलेलं आहे. तर बाहेर सकाळी बघा किती अजून आभाळ तरी आहेच आहे, बारीक रिमझिम तर पाऊस चालूच आहे. तर आज काजल तर काही कॉलेजला जात नाही म्हणली पावसामुळं. तर म्हटलं चला, तर मग कबुतराला ज्वारी घातली. आणि कबुतरांना ज्वारी घातल्यामुळं आहे की नाही, इतकं छान मन प्रसन्न वाटतं त्या कबुतरांना सकाळी बघितल्याबरोबर. ते दरवाजा उघडायच्या आधीच पहिले तयारीमध्ये राहतात. तिथं भिंतीवर बसलेलं आहे बघा. कधी येते आणि कधी दरवाजा उघडते आणि कधी ज्वारी घालते, हेच वाट बघत राहतो. आणि तसंच म्हटलं तर जरा तुळशीला बघितलं, तर माझे झाडं बघा किती छान, कारण पाऊस जोराचा होता. म्हटलं काय असं झाडबीड वाकडं तिकडं झालं का म्हणून बघितलं, तर पानाचं झाड किती छान आलेलं आहे. अजून बी पाऊस पडत आहे बारीक रिमझिम. तर तुळस माझी बघा, तुळशी मैया माझी किती छान फुललेली आहे, हिरवीगार दिसत आहे. आणि रात्री खूप मोठा पाऊस झाला, खरंच असं भीती वाटायला लागली होती आणि विजा अशा चमकत होत्या की नाही. तर म्हटलं चला आता झाडांना बघितलं, जरा मन शांत झालं. कारण मला तुळशीला जरा काही धक्का लागला आणि पानाच्या खायच्या विड्याचं वेल आलेलं आहे. तर त्याला जरा धक्का लागला तर माझा जीव चुटपुट होतो. तर म्हटलं चला, दरवाज्यातलं पाणी जरा ढकलून घेतलं वायपरनं. पाय घसरण्याची भीती असते, ते तर काम रोज काजलचे पप्पा करतात. म्हटलं आज मी बाहेर आले, तर चला, तर मग म्हटलं बाहेर आल्यामुळं मग तसंच म्हटलं करून घ्यावा. तर पाणी ढकलून घेत आहे. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पहिला नमस्कार माझ्या आईवडिलांना, मग दुसरा नमस्कार माझ्या गुरूंना. तर बघा कबुतरं आलेले सुद्धा आहेत. त्यांना दाणा घातलं तर ते येतात. मला खूप छान वाटतं त्यांना बघायला, माहिती इतकं छान वाटतं ना मला, तेवढं छान वाटतं. तर चला, तर मग मला अजून आंघोळ वगैरे करायची आहे. आंघोळ वगैरे करून आज गुरुपौर्णिमेची पूजा वगैरे करायची आहे. काजल तर गेलेली नाही कॉलेजला, काजलच्या पप्पाचा टिफिन तयार करायचा आहे. तर चला भेटूया थोड्या वेळानं.